देवाली प्रवरा नगरपालिकेत यावेळी निश्चितच बदल घडणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भविष्यात या नगरपालिकेसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दिली। शिवसेनेच्या वतीने काल सायंकाळी राहुरी कारखाना परिसरातील अंबिका नगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर पक्ष निरीक्षक जनार्दन गालपगार, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे, शिवसेना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे, प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार बापूसाहेब मुसमाडे, वैशाली कोबरणे तसेच महिला आघाडीच्या लतिका गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते। कांबळे पुढे म्हणाले की आता शहरातील वातावरण बदलले आहे। पूर्वी दडपशाहीचे वातावरण होते, मात्र आता नागरिक निर्भयपणे बाहेर येत आहे। सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता निश्चितच बदल होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पक्ष निरीक्षक जनार्दन गालपगार म्हणाले की देवाली शहरातील विकास खुंटलेला आहे। शिवसेनेची ओळख किंगमेकर म्हणून असून आरोप प्रत्यारोपापेक्षा प्रत्यक्ष विकासावर भर देण्याचे धडे शिंदे साहेबांनी दिले आहेत। नागरिकांना बदल हवा असून शिवसेनेचे उमेदवार निश्चितच विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कॉर्नर सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले। नगरपालिकेचा जो अंतिम टप्प्यामध्ये आपण विचारताय, अतिशय उत्सव आणि मतदारामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि निश्चितपणे शिवसेनेचे जे आम्ही नगराध्यक्षासाठी जे उमेदवार दिलेले आणि त्यांचे जे सर्व सहकारी 21 नगरसेवक म्हणून अतिशय चांगले उमेदवार आणि तरुण उमेदवार देण्याचं काम या शिवसेनेच्या वतीने आम्ही केलेलं होतं। आपल्याला वातावरण कसं वाटतंय शिवसेनेसाठी? वातावरण अतिशय बदल झालेला आहे। देवळाली नगरपालिकेमध्ये निश्चितपणे या वेळेस बदल होणार आहे, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे राज्यामध्ये ज्या ज्या विभागामध्ये म्हणजे नगर विकास खात्याच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निधी देण्याचं काम केलेले आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये ह्या नगरपालिकेला निधी जास्तीत जास्त आणण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून हे सर्व मतदार अतिशय उत्साही आहे आणि वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे की पूर्वी जे दडपशाहीचं राजकारण होतं की घरातला माणूस बाहेर कधी पडत नव्हता, तो आज आपल्याला ह्या ठिकाणी सर्व मतदार दिसतात। अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आता मीटिंग झालेली आहे, हे आपल्या समोर आहे। निश्चितपणे बदल होणार आहे। अतिशय सर्व तरुण तडफदार नगरसेवक या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दिलेले आहे आणि पुढच्या काळामध्ये जे जे काही ह्या परिसराचे प्रश्न असतील ते सोडवण्यामध्ये निश्चितपणे शिंदेसाहेब मदत करणार आहे। शिंदेसाहेब मदतीचा हात फार मोठा असतो, कारण निधीच्या बाबतीमध्ये हे बघा, आता इथं बोलायला नाही पाहिजे, परंतु श्रीरामपूरच्या बाबतीमध्ये आम्हाला जवळपास 15 कोटी रुपये आता दिलेले आहे। की आम्ही आता आमदार नाही किंवा खासदार नाही, परंतु निधी देण्यामध्ये साहेबांचा कुणीही हात धरू शकत नाही। आणि जे म्हटले आता साहेब की चावी अमक्याच्या हातात आहे, चावी वगैरे काय नाही, साहेबांच्याच हातात चावी। आणि निश्चितपणे या परिसरामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आम्ही गालपगार साहेब असतील किंवा आपले राम रेपाळे साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही या देवळाली नगरपालिकेला निश्चितपणे जास्त निधी आणू। स्वच्छता असेल, पाणी प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, मला सांगायला असा आनंद वाटतो की माझ्या काळानंतर या सर्वसामान्य कुटुंब जे परिसरातले जे रस्ते ते अजून झालेले नाही आणि ते करण्याचं काम आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये करू। साहेब, गेल्या 3 पंचवार्षिक विधानसभेच्या आपण या भागामध्ये प्रचारासाठी आलेला आहे। या भागाचा मतदार तुम्हाला परिचित आहे, पण ह्या निवडणुकीत एक वेगळं वातावरण आहे का? मतदार दहशतीखाली आहे असं तुम्हाला वाटतं का? दहशतीखाली काय, अजून मतदार हा दहशतीखाली आता ह्या पुढच्या काळामध्ये दहशतीखाली राहू शकत नाही, कारण शिवसेना एक पक्ष असा आहे, शिवसेना असा एक पक्ष आहे की ती मतदाराला आणि कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम सातत्याने या शिवसेना पक्षामध्ये झालेलं आहे आणि ही ताकद देण्याचं काम आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सातत्याने सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा ताकद देण्याचं काम केलेले आहे आणि पुढच्या काळामध्ये कुठल्या जरी अडचणी आल्या तर आम्ही त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून मतदाराला ताकद देणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही। धन्यवाद। ओके साहेब, मी आत्ताच माझ्या भाषणात उल्लेख केला
की गेल्या 8 दिवसापासून मी आमचे सचिव राम रेपाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे मुख्य नेते, आमचे सेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी फिरत आहे. 8 दिवसापासून मी गुप्त बैठकी घेतल्या, फिरलो आणि एक अंदाज मला आला की या ठिकाणी विकास हा बखास झालेला आहे आणि विकास करण्यासाठीच मुळातच शिवसेनेची ओळख आहे की आम्ही किंग मेकर आहोत, बनवणारे आहोत. तर या ठिकाणी विकास नाही झाला म्हणून कोणावर आरोप करण्यापेक्षा की आपण त्याच्यापेक्षा चांगला विकास या ठिकाणी कसं करू हे शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि आमचे उमेदवार जरी कोणी म्हणत असलं नवीन आहेत तर आम्ही पहिलंच सांगितलं की शिवसेना हा बनवणार आहे, किंग मेकर आहे, तर आम्ही त्यांना बनवू आणि ते काम करतील व्यवस्थित. हा जनतेला विश्वास आहे. आणि मलाही या ठिकाणी 8 दिवस फिरत असताना मला खतखत जनतेने बोलून दाखवली. काही लोक पण बोलत नसले तरी खरं आहे की पण त्यांना बदल हवा आहे हे मला कळलं, चुकलं आहे आणि त्यामुळे धनुष्यबाण या ठिकाणी जिंकणार आहे. आपले उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केला गेला, दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, याबद्दल आपण काय म्हणाल? काय असतं माहिती आहे का, राजकारण आहे, राजकारणामध्ये हे होत असतं. त्याच्यामुळं त्याच्याकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आम्ही विकासाकडे जास्त लक्ष देतो आणि ते उमेदवार आमचे न फुटणारे उमेदवार आहेत. आमच्या उमेदवारावर भरोसा आहे. आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमची जी सभा झाली त्या सभेसाठी आमचे पक्षाचे संपर्क प्रमुख आणि निरीक्षक शिंदे साहेबांच्या मार्फत इथे जे आले ते जनार्दन गालपागरे साहेब, तसेच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब, पुन्हा चैतन्य समूहाचे संस्थापक गणेशजी भांड भाऊ, तसेच आमचे तालुक्याचे तालुका प्रमुख आणि शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख, तसेच शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी लोंढे साहेब, आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे आणि दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार वैशालीताई कोबर्णे आणि बापूसाहेब मुसमाडे, हे सर्वांच्याच सोबतीनं आणि सहकार्यानं आज जी मीटिंग झाली ती उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांनी आम्हाला दिला. आणि निश्चितच या झालेल्या भव्य दिव्य अशा मीटिंगमध्ये आम्हाला आजही कालच्याच रॅलीप्रमाणे आज देखील इतका विश्वास आमचा वाढला की निश्चितच सेनेचा पॅनल निवडून येणार आणि भगवा नगरपालिकेवर फडकणार.